ऐका ना बाळांनो, एका रस्त्यावरून काही घोड आणि तेवढेच घोडेस्वार. घोडेस्वार म्हणजे काय? जो घोडा चालवतो का नाही त्याला आपण घोडेस्वार म्हणतोय, म्हणजे थोडक्यात माणूस. मग घोड पण आणि माणसं पण चाललेत, पण दोघांची संख्या तेवढीच आहे बरं का, पण किती आहे ते माहित नाही. आणि काही अंतर चालल्यावर निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले, म्हणजे तो माणूस घोड्यावर बसला आणि निघून गेला, असं झालं या. तर अशा वेळी आत्ता निघून गेल्यामुळं जे काय राहिलं का नाही त्यांच्या पायांची संख्या दिली 180. तर प्रश्न विचारलाय घोडेस्वार किती. एक काम करा, त्यांनी अगोदर काय सांगितलं या, घोडे आणि घोडेस्वार तेवढंच आहे इथं. ते कळलं का? मग मी घोड एक्स मानतो आणि घोडेस्वार पण एक्स मानतो, कारण दोघं सारखंच आहेत. एक वाक्य लय महत्वाचं बरं का. काय? की त्यांच्या पायांची संख्या दिली ना, मग तुम्हीच सांगा, घोड्याला पाय असतात 4, म्हणून 4x पाय झालं सगळं मिळून. माणसाला पाय असतात 2, मग सगळं मिळून पाय झालं 2x. कळतंय का बघा? आणि त्यांनी सांगितलंय की निम्मे घोडेस्वार निघून गेलं. घोडेस्वार गेलं ना, निम्म म्हणजे अर्ध, म्हणून घोडेस्वारांच्या अर्ध करायचं. याच्याच अर्ध का करायचं? तर हा घोडेस्वार आहेत आणि त्यांनी सांगितलंय आत्ता चालणाऱ्यांची संख्या 180 झाली. कुठं नाही कळलं सांगा. मग 2 ला 2 कॅन्सल. तुम्हीच सांगा, 4 आणि 1 काय? 5x बरोबर 180. तर माहितीये का, जर 5 पलीकडे गेला आणि जर त्याने भागलं तर उत्तर आलं 36. एक्स कुणाला मांडलाय आपण? घोड्याला पण आणि घोडेस्वाराला पण, दोघांची संख्या 36 आली. कुठे बघा बरं, ऑप्शन नंबर 1. संपले की मग घोडेस्वार किती? 36. सेम टू सेम अशाच स्वरूपाचा प्रश्न आहे, तुम्ही सोडवायचा आणि कमेंट मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. ठीक आहे.